नमस्कार. आज तुमचा बराच गडबडीचा दिवस आहे. आणखीन एक प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याची मला जाणीव आहे. वेळेची जरा मागं पुढं झाल्याबद्दल थोडेसे दिलगिरी व्यक्त करतो. या आपल्याशी संवाद साधण्याकरता माझ्यासोबत आहेत आमच्या शहर काँग्रेस कमिटीचे नवीन अध्यक्ष निलेश खैरे, आमचे ज्येष्ठ नेते इथले शरद आहेर आणि श्री गायकवाड आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. मला वाटतं काय एकदा मागच्या वर्षी आलो होतो मी, पण बहुतेक मोठा दौरा असा 4-5 वर्षानंतर होतो असं मला आठवतं. याच ठिकाणी खोलीत होतो मी. येताना सुरुवातीलाच पहिल्यांदाच मी समृद्धी मार्गावरून आलो आणि वाटलं की आपण लवकर पोचू म्हणून. पण समृद्धी मार्गावरून नाशिकला यायला कुठेही सायनेज किंवा पाट्या किंवा काही नसल्यामुळे आमचा रस्ता चुकला आणि बरंच आम्हाला फिरावं लागलं. एक मोठं शहर, आधुनिक शहर आहे, त्यामध्ये एक चांगलं रस्त्याला नावं असणं, सायनेज वगैरे असणं. तर नवीन तुमचे पालकमंत्री आले, ते करतील अशी मला अपेक्षा आहे. एक आधुनिक शहराकडे वाटचाल केली पाहिजे. माझ्यासारख्याला जरा हायवेवर नाशिकमध्ये यायला जर रस्ता चुकत असेल तर माझी चूक असू शकते, म्हणजे काही पाट्या नाहीत, काय नाहीत. आणि रस्त्याच्या खड्ड्याचा मी थोडा अनुभव घेतला येताना. पण खूप काल माझं एक व्याख्यान होतं, त्याकरता मी आलो होतो. काल राजीव गांधी जयंती होती आणि काल आमचे नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यतिथी होती. त्यांची 13 वर्षापूर्वी या विशिष्ट विचाराच्या लोकांनी हत्या केली होती आणि म्हणून मी तो कार्यक्रम घेतला. आणि त्याचा सकाळीच आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये फोटोला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली होती. नंतर संध्याकाळी कार्यक्रम झाला. आजचा दिवस मी तर आहे मला म्हटलं की आपल्याशी वार्तालाप करावा म्हणून आपल्याला बोलवलं. मी काही सकाळपासून जे ऐकतोय धक्कादायक आहे सगळं ते. आणि त्यामुळे मी थोडेसे नाशिकच्या आणि राज्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा बोलणार आहे आणि मग 1-2 राष्ट्रीय प्रश्नाबद्दल बोलणार आहे. नंतर आपण बोलू शकता. सगळ्यात जो ज्वलंत प्रश्न जो मला आढळला, लोकांनी जो तक्रार केली, आणि मी आणखीनही सांगू इच्छितो, कालच आमच्या शहर काँग्रेस कमिटीने निलेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अभियान सुरू केलं, हक्काचं शहर हक्काचं नाशिक. ते अभियान थोडं वेगळं आहे की ते काँग्रेसचं अभियान असं नाही आहे. आम्ही ते पीपल्स मुवमेंट, जन आंदोलन म्हणून करतो आणि सर्व NGOजना आम्ही त्यात घेऊन पण सगळ्यांनी मिळून नाशिककरता आपण प्रयत्न करू. असं काही अशा स्वरूपाचं ते आंदोलन आहे. त्याचं अजून स्वरूप पुढं जायचं, पण त्याचं काल मी उद्घाटन केलं. आणि जी काही परिस्थिती चाललेली आहे त्याबद्दल त्या एका माध्यमातून आम्ही पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करणार आहोत. काल तो कार्यक्रम झाला. सगळ्यात धक्कादायक जी बाब आहे, मला आता विश्वास बसला की आम्ही बऱ्याच वेळेला राष्ट्रीय पातळीवर बोलतो की जे युवकांचं आंदोलन झालं त्यामुळे ते क्रांतिकारक आंदोलन होतं, त्यामध्ये काही शंका नाही आहे. जे प्रस्थापित राजकीय पक्षांना शक्य झालं नाही ते त्या युवकांच्या आंदोलनाने करून दाखवलं आणि सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. पहिल्यांदाच 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून, त्यांनी स्वीकारली नाही पण त्यांना जबाबदारी घ्यावी लागली आणि राजीनामा दिले. शेतकरी आंदोलनामध्ये सरकारला माघार घ्यावी लागली होती, पण त्यात 700 लोक मृत्युमुखी पडली होती. वर्षभर ते आंदोलन चाललं होतं. पण युवकांचं आंदोलन अगदी वेगळं होतं. मला वाटतं तशा प्रकारचं एक आंदोलन नाशिक शहरामध्ये करणं गरजेचं आहे. मी पाहिलं की नाशिकला कुंभमेळा होतो, एक हिंदू धर्मातला एक पवित्र सण आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील एक अर्ध कुंभ किंवा कुंभ झाला होता. त्याला आम्ही काही निधी दिला होता कारण ते सुखसोयी झाल्या पाहिजेत. आत्ता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता. आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते 1.5 वाढतं संपेतोपर्यंत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल नाही आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस नाही आहे. यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत. मागच्या वेळेला काहीतरी 40-1 लाख लोक एकूण आले होते. आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील. खरं 6 कोटी येतील का, याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले
तर एवढा लोड सिविक अम्युनिटीजवर तो झेपेल का, त्याचा कोणी विचार केलेला दिसत नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही. आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे. मग कशाप्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करतं आहे, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही. नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते. पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही. इथं नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने, म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत. काही बरेच बंगले वगैरे घेतलेत त्यांनी, काही काही केले. मला वाटतं की जो काही खर्च करायचा आहे खर्च होईल. हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात. पण वास्तविक असेसमेंट कुणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कुणी केला आहे का? आणि जर 6 कोटी लोक येणार म्हणून सांगितलं, 6 कोटी लोक न येता गेल्या वेळेला 40 लाख आलो, तसं गेलं तर त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही त्या नावाखाली पैसे खर्च करतायत. हे जे सरकार आहे ते फक्त सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये त्याचं इंटरेस्ट लक्ष आहे. समृद्धी मार्ग झाला तर मी मागे सांगितलं की त्याच्या पूर्ण बाकीच्या गोष्टी काही पूर्ण झालेल्या नाहीत. समृद्धी मार्ग फक्त कॉन्ट्रॅक्टर करता होता का लोकांच्या करता होता, हा एक प्रश्न निर्माण होतो. कारण मी काल येताना पाहिलं काही सुखसोयी अम्युनिटीज काही केलेली नाहीत, रस्त्याला कुठं थांबेसुद्धा केलेले नाहीत. म्हणजे ते क्लिअर आहे. आता तुम्ही शक्ती मार्ग काढला 1 लाख कोटीचा, संपे तोपर्यंत तो 1.5 लाख कोटीकडे जाईल. आणि कुंभमेळ्याकरता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलं आहे, म्हणजे शॉकिंग बजेट आहे. आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलं आहे का आपल्याला काय पाहिजे ते, आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो. आणि काही देशामध्ये तर टुरिस्टवर बंदी टाकली जाते की ह्याच्यापेक्षा आम्ही सिव्हिल लोड सहन करू शकणार नाही. आता मला कोणीतरी निरंजन टकले वगैरे आले होते, त्यांनी मला माहिती दिली काहीतरी. आता समजा 40 लाख लोक एका दिवशी शाही स्नानाच्या दिवशी तर आले आणि त्यांनी समजा स्नान वगैरे केलं, शौचालयाला गेले, तर लोड तुम्हाला झेपणार आहे का? आणि सगळं वेस्ट तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये टाकणार आहे, त्याचं पर्यावरणाचं तुम्ही ॲसेसमेंट केलं आहे का काही? तर कुठेतरी व्यावहारिक, म्हणजे माझी पहिली मागणी आहे की आता सरकारला विचारणार आहे, मुख्य सचिवाला आणि इथल्या आयुक्तांना वगैरे, की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का? मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या अधिकृत अधिकार वापरून तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मागवा. मी सतीश पाटलांनी बोललो. पण हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्याच्यात उघड चर्चा, पब्लिक हिअरिंग झाली पाहिजे. मी काँग्रेस कमिटीलाही सांगणार आहे की तुम्ही ते प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ॲनालिसिस करा. सगळ्या तज्ज्ञांना बोलवा, बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवा, मुंबईच्या लोकांना बोलवा, पुण्याच्या लोकांना बोलवा, दिल्लीच्या लोकांना बोलवा. आणि हे एवढं अफाट हे आहे सगळं. खरंच काय होणार असेल तर मग त्याचा आपल्याला सायंटिफिक अभ्यास केला पाहिजे. पण हे बोगस फक्त आकडा फुगण्याकरता करणार असाल तर कुणाला तुम्ही जबाबदार धरणार आहे? आता मी एक बातमी वाचली की कुंभमेळ्याचं मंत्रालय करून तुमच्या पालकमंत्र्यांना मंत्री केले. मंत्री काय, ही घटनात्मक तरतूद आहे मंत्री, ही काय कोणीतरी छापायची तरतूद नाही आहे. म्हणून मी माझ्या कार्यालयाला सांगितलं की तुम्ही गव्हर्नर ऑफिसला विचारा की मुख्यमंत्र्यांनी सैनिक असं नवीन खातं तयार केलं का? आपलं मोगाम आपण वर्तमानपत्रात छापतो की मंत्री झाले म्हणून, किंवा आम्ही विनोदाने म्हणतो की हे नाशिकचे मुख्यमंत्री झाले म्हणून. ते झाले असेल तर सांगा. मग कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे का की मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारामध्ये नवीन मंत्रालय केले का? आणि हे काम नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी अर्बन डेव्हलपमेंट खात्याकडे, एकनाथ शिंदेंच्याकडे, ती करणार आहे का? कोण का महाजनच्याकडे कुठलं खातं आहे? गोदावरी खातं आहे, ते गोदावरी खातं करणार आहे. कोण करणार आहे? काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तुम्ही 35,000 कोटीचा आकडा केला आहे, कसा खर्च करणार आहे, काय करणार आहे? म्हणजे इतकी गंभीर बाब आहे. आणि मला वाटतं हे सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमचं काही चालत नाही, आमचे फार कमी लोक आहेत. पुन्हा ते कमी लोकात सुद्धा पक्ष फोडाफोडी चाललेली आहे. आपण बघितलं उबाटाचे खासदार कसे फोडले. आता त्यांचे सत्ताधारी पक्ष आम्हाला सांगतो की आता एक राहिला पक्ष, त्याचे बघतो आम्ही काय चाललंय ते. म्हणजे एक कुठला पक्ष राहिला आहे तेवढं माहिती आहे तुम्हाला. लोकसभेची संख्या गोळा करायला चालले. नंतर म्हटले ते संपलं की मी आमदारांच्याकडे लक्ष देणार आहे. म्हणजे त्यामुळं आम्ही संविधानिक मार्गातून आम्ही काय करू शकू मला माहीत नाही, लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे जन आंदोलन उभारल्याशिवाय, आणि हे जनजीचे आंदोलन दाखवून दिले की जनतेचा रेट्यापुढे सरकारला नंतर घ्यावं लागतं. त्यामुळे याकरता पैसे खर्च करायची हरकत नाही.
राज्य सरकार नाशिककरता पैसे खर्च करेल, राज्य सरकारची जनता 14 कोटी जनता नक्कीच पैसे देईल आपल्याला, पण काहीतरी ते सत्मार्गिक लागलेत पैसे असं आम्हाला सर्वांना कळलं पाहिजे. तर आमचेही पैसे जाणार आहेत इनडायरेक्टली. पण तुम्ही जर फक्त टेंडर काढण्याकरता, आणि मी ऐकलं की एक मोठं टेंडर एका मोठ्या कंपन्यांनी दिलेलं आहे, त्यामध्ये काही पाणी शुद्ध करणाऱ्या कंपन्या आहेत, ती बरी कंपनी आहे, ते काम केलेलं आहे. इतर कंपन्यांची काय माहिती नाही कोण कंपन्यांचा, पण त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट वाटलेले आहे. आणि काही हळूच लोक म्हणतात, म्हणजे अगदी भाजपचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला काही माहिती नाही, मग कोणी हळूच काहीतरी खुशखत करत नाही, हे सगळं अमित शहा करतायत. काय चाललंय? हे काय सरकार आहे का काय? आणि त्यामुळं तुम्हाला आठवतं आहे की कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारच्या लेखी पुरावे काय सापडले की कर्नाटकचे मंत्री, भाजपचे मंत्री 40% कमिशन घेत आहेत. आणि तिथं मग आमच्या काँग्रेस पक्षाने 40% कमिशन सरकारा म्हणून एक घोषणा केली आणि पेटीएम सारखं पेसीएम असं एक घोषवाक्य केलं, ते QR कोड लावून, आणि सरकार बदललं. त्याच्यापेक्षाही जास्त वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली. कोल्हापूरला एक परिषद झाली, तर कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की आम्हाला 56% द्यावं लागतं. 56 तर नाही, पण 40%चं मी ऐकलेलं आहे. प्रत्येकाचा कट ठरलेला आहे. आणि त्यामुळं कामाचा दर्जा निकृष्ट होतो. त्यामुळं काही कारण नसलेली कामं काढली जातात आणि बरंच काय होतं. तर मला वाटतं की मी स्वतः आता माझा थोडा तब्येतीचा विषय, मी तर थोडंसं तब्येत बरी नव्हती, पण आज व्याख्यानमालेकरता मी आमंत्रण स्वीकारतो, मी काल आलो. चालताना थोडासा त्रास होतो आहे, पण मी लक्ष घालेन. तुम्ही सुद्धा त्यातमध्ये कोऑर्डिनेट केलं पाहिजे. मी काँग्रेस कमिटी सांगतो की तुम्ही लक्ष घाला. मी आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना सांगतो, इतर पक्षाच्या लोकांनी सांगतो की तुम्ही करा. आणि हा जनतेचा पैसा, याची अशी उधळपट्टी करू नका. शेवटी हे कर्ज काढावं लागणार आहे. आज किती मला वाटतं 15 लाख कोटीकडे काही कर्ज केलं की काय, आणि हे पुढच्या पिढ्यांना कर्ज भरावं लागणार आहे. आणि हे काय झालं, ह्या दिल्लीच्या आंदोलनामुळे ह्यांना तर कळलं की आपण आता काय राहत सत्तेत. 2024-29ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाहीत. त्यामुळे ते 2 पर्याय आहेत. भाजप पुढे आता एक पर्याय आहे की या माणसाला बदलायचं का, चेहरा बदलायचा का, आणि त्याकरता मग अमित शहा उपपंतप्रधान करा, मला चेहरा करा, असे प्रयत्न अंतर्गत चाललेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मग खरंच चेहरा बदलून आपल्याला 29ला सामोरं जाता येईल का, अशी चर्चा आज सत्ताधारी पक्षामध्ये चाललेली आहे. पण तो त्यांचा विषय आहे, मला काही नाही. मला एवढंच आहे की आज ही लूट चाललेली आहे, प्रचंड मोठी लूट चाललेली आहे. आज ज्या गतीनं नाशिक परिसराचा विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. माझं एक आवडतं शहर आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री आलो होतो, मी अनेक बैठका घेतल्या, पैसेही द्यायचा प्रयत्न केला, काय केलं, पण म्हणावा तसा विकास झाला. आज एकही मोठा औद्योगिक प्रकल्प नाशिकला येताना मला दिसत नाही. असलेले प्रकल्प जातात दिसतात. आणि तुम्ही कशाकरता खर्च करताय? 35,000 कोटी रुपये खर्च करताय. म्हणजे मला तर आय एम शॉक्ड ॲब्सोल्युटली. आणि हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे. तुम्ही त्याचा वापर तुम्ही नाशिकच्या विकासाकरता नाही का धर्मप्रसाराकरता करताय, असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि हे बिलकुल ह्याच्याकरता जन आंदोलन उभारलं पाहिजे. माझी एकच मागणी आहे, हे शहर आणखी सुंदर झालं पाहिजे, चांगलं समृद्ध झालं पाहिजे, लोकांना पोटाला रोजगार मिळाला पाहिजे. सगळ्या उत्तर महाराष्ट्राचे लोक इथे पोटा पाण्याकरता येतात. एक शैक्षणिक केंद्र आहे, हॉस्पिटलचं केंद्र झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण एक चांगलं त्याचे सुंदर त्याची आखणी झाली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की मोठं शहर आहे. आणि त्यामुळे उद्योग आले पाहिजेत, व्यापार आले पाहिजे, मोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आले पाहिजेत. हे होताना दिसत नाही. आज गर्दी किती झालेली आहे, मी काल व्हिडिओ चित्रफितीमध्ये बघितली, किती प्रॉब्लेम, पाण्याचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न. तुमच्या मोठे मोठे हायवे बांधलेत, पण काय झाले, आता नागपूरला जे झालं ते करू नका. सगळे रस्ते उकरून कॉन्क्रीटीकरण करायचं चाललेलं आहे. तर पुराचं काय होतं बघा नागपूरला. त्यामुळे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करणं गरजेचं आहे, ते केलं पाहिजे. पण माझी सगळ्यात पहिल्यांदा शासनाकडे मागणी आहे की तुम्ही डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही लोकांना दिला पाहिजे, आम्हाला दिला पाहिजे. मी मागणी करतोय, पण मला असं सांगण्यात आलं की काही डिटेल्ड रिपोर्ट प्रोजेक्ट नाही आहे, फक्त काही प्रोजेक्ट इकडे तिकडे दिलेले. हा मोठा मुद्दा आहे, त्यावर आणखी आपण चर्चा करू. मला काही एक निवेदन आत्ता मिळालं की त्यामध्ये, आणि काय झालं आहे की आमच्या काळामध्ये म्हणजे UPA सरकार असताना आम्ही जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल स्कीम केली होती. त्यामध्ये खूप चांगली कामं झाली. मी स्वतः पंतप्रधान कार्यालयामधून पाहिलं होतं. बरेच नाशिकलाही पैसे मिळाले बरेच. पण आमचं नाव होतं, जवाहरलाल नेहरू नाव होतं, म्हणून बदललं नाव स्मार्ट सिटी केलं. आणि स्मार्ट सिटीचा काय बोजावार तुम्ही बघितलं, कोणी त्याचा अहवाल दिलेला नाही, काय झाले काय काय माहिती नाही. नुसते पैसे
आणि टेंडर झाले सगळे. आता एक मला निवेदन आत्ता मिळालं एक की त्याच्या आधी मी हे सांगतो की जो त्र्यंबक रस्त्यावरचा प्रकार झालेला आहे तर त्यामध्ये 7 लोकांचा मला वाटतं मृत्यू त्याच्यामध्ये अधिकृत झालेला आहे. पण काही पेपरला तुमचीच काही बातम्या दिल्या की 101 लोक त्यामध्ये एकूण दगावलेले आहेत. आणि एखादा ॲक्सिडेंट झाला, आजारी पडला, तो हॉस्पिटल जातो, महिन्यापर्यंत तो वारतो, त्याचं काय मोजलं जात नाही. अशा अनेक गोष्टी झाल्यात. त्याचं काहीतरी कुठेतरी काहीतरी SIT किंवा काहीतरी नेमून काय झालं पाहिजे. रस्त्यामध्ये दोष आहे, काही कारण नसताना रस्त्याचं रुंदीकरण, कारण नसताना गर्दी आहे तिथं रुंदीकरण करायचं नाही, म्हणजे काही अव्यवहारिक चाललेलं आहे, मनमानी सुलतानी कारभार चाललेला आहे, हे चालणार नाही. त्यामुळे मला वाटतं त्या जो त्र्यंबक रस्त्याचं जे सगळं झालेलं आहे त्यामध्ये 600 कोटीचा घोटाळा झाला आहे. काही लोकांना पुढं केलं आणि त्यांना काहीतरी तुरुंगात टाकले. पण खरा सूत्रधार कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते तुम्ही शोधून काढलं पाहिजे. आणि तशा माणसांच्या हातात तुम्ही सगळं राज्य देत आहेत, सगळं शहर देत आहे, एक फार गंभीर परिस्थिती आहे. दुसरा प्रश्न रिंग रोडचा आहे. मला काही निवेदन रिंग रोडच्या बद्दल शेतकऱ्यांनी दिले. त्याच्या 2-3 मागण्या साध्या आहेत. रिंग रोडला विरोध नाही, रिंग रोड झाला पाहिजे. पुण्यात रिंग रोड नाही, काय परिस्थिती मी स्वतः पाहतोय. पण रिंग रोडमध्ये थोडंसं व्यावहारिक चर्चा करून, शेतकऱ्यांशी चर्चा करून, काही बागायत जमिनीत जाणार नाहीत का, त्या अलाइनमेंट आपल्याला बदलता येईल का, त्याला योग्य मोबदला मिळेल का, याचं थोडंसं केलं पाहिजे. आणि हा मोठा प्रोजेक्ट करायला कोणाचा विरोध नाही आणि झालं पाहिजे. पण तुम्ही कसं करताय, गुप्तपणे करताय, अलाइनमेंट बरोबर बदलून. काही लोकांना जमिनी अधिग्रहण करताना पैसे कसे मिळतील, काही ना पूर्ण पैसे द्यायचे, काही द्यायचे नाही, असं करू नका. आणि कोण करणार काय मला माहिती नाही. नंतर कुंभमेळ्याचं म्हणजे अगदी भन्नाटच आहे. मला वाटतं मागच्या वेळेला काहीतरी 2,500-3,000 कोटीचा होता. प्रयागचा जो राष्ट्रीय कुंभमेळा होता त्याचा सुद्धा खर्च किती कमी आहे आणि त्या म्हणून एवढा मोठा करताय. ठीक आहे, नाशिक शहराचा विकास त्यातून होईल अशी जर कल्पना असेल तर लोकांना विश्वासात घ्या ना. काय काय तुम्ही करणार, लोकांच्या काय मागण्या आहेत त्याची तुम्ही करताय का. तुम्ही न करता तुम्ही फक्त टेंडर करताय का. टेंडरचा दर्जा काय, कामाचा दर्जा काय, खड्डे किती आहे ते आपण बघतोय सगळं. आणि त्यामुळे जे विरोधकांनी टीका केलेली आहे आणि ही जी संख्या आहे की कुंभमेळ्याला इतके लोक येतील, ते कुठेतरी व्यावहारिक त्याचं असेसमेंट झालं पाहिजे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट झालं पाहिजे. असं फुगून आकडा सांगायचा, रक्कम वाढवून घ्यायची, टेंडर काढायचे, हे मागे झालं होतं. आणखी महाराष्ट्रात एका ठिकाणी असा मोठा सण होता, तिथेही खूप पैसे खर्च केले गेले, खूप नाव सांगितलं गेलं, इतके लोक येणार, त्या 10% पण लोक आले नाही. पण मला भीती अशी आहे की जर शाही स्नानाच्या दिवशी जर खरंच इतके लोक आले तर तुम्ही हे नागपूर शहर हे लोड हा बेअर करू शकेल का, गोदावरी नदी हा लोड बेअर करू शकेल का, याचं कोणीतरी असेसमेंट झालं पाहिजे. किती लोक येणार, काय येणार. तर कोण म्हणतं मला की ते गांजा बराच आणला जातो कारण ते धार्मिक काय म्हणतात की ते काही लोकांना गांजा लागतो. काय चाललंय. आणि आपण सगळे गप्प बसणार असून बघा, संविधानिक मार्गातून थोडा लिमिटेशन्स आहेत की ज्याप्रमाणे निवडणुका हायजॅक केल्या गेल्या, त्याबद्दल मी काही बोललो होतो की कशा निवडणुका मॅनेज केल्या, तर तिथून काय फार होईल असं वाटत नाही. त्यामुळे अधिकृत राजकीय पक्ष त्यांना लिमिटेशन येत आहेत. संसदेमध्ये कोणी बोलू देते. तुम्ही आत्ता पाहिलं संसदेच्या अधिवेशन 1 दिवस चर्चा झाली. शेवटी संसद चालवायचं काम हे केंद्र सरकारचं आहे. विरोधकांना बोलायला संधी दिली गेली पाहिजे. तर प्रश्न विचारले तर अमित शहा तर त्यांनी उत्तरं द्यायला पाहिजे होती, निवेदन करायला पाहिजे की असं असं झालं. आणि दिल्लीची जी गोष्ट राहुल गांधींनी जी उपस्थित केली होती की बा गोळीबार झाला, पॅलेट गन वापरल्या गेल्या, अश्रुधूर सोडला गेला, खेळाच्या लाठ्यांनी डोकी फोडली गेली, हा आदेश कोणी दिला. कारण दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असतो, राज्याचा मुख्यमंत्र्याकडे असतो. पण दिल्ली राजधानी शहराचा अधिकार फक्त केंद्रीय गृहमंत्र्याकडे असतो. तर गृहमंत्री सांगितलं पाहिजे की मला वाटलं की परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून मी आदेश दिले, सांगा मी जबाबदारी दिले किंवा मी दिले नाहीत. मग दिले नाहीत तर मग कुणी दिले आदेश, मग तुम्ही गृहमंत्री पद सांभाळायच्या लायक आहात का, हा प्रश्न होतो. तर त्यामुळं काय आहे की संविधानिक मार्गामध्ये लिमिटेशन आहे ते मला सांगायचं आहे. संसद 21 दिवस चालली नाही आणि इथं तर काय आमचा आवाज इतका क्षीण आहे. आमचे 16 आमदार आहेत आणि ते सुद्धा फोडाफोडी चाललेली आहे. त्यामुळे जन आंदोलन हाच एक मार्ग आहे. काल काँग्रेसने काही उपक्रम सुरू केलेला आहे, ते करा. तुमच्यापैकी नागपूरच्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही, नाशिकच्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक जन आंदोलन उभं करा आणि हे चांगल्या करता करा, वाईट नाही. फक्त सरकार विरोध आहे म्हणून नव्हे. पण आज नाशिकला काय पाहिजे, एकही मोठा इथं प्रकल्प येऊ नये.
आणि हे सुंदर शहर झालं पाहिजे. इतका पैसा खर्च झालेला आहे, कसा झाला, योग्य वापरला गेला का, आणि लोकांना पाहिजे द्या ना. खर्च करायला कोणाची, महाराष्ट्रातली जनता 35,000 काही 70,000 कोटी झाला तर आहे, हे आमच्या करातला पैसा आहे, पण तो कारणी लागला पाहिजे ना. तर कुणीतरी 40% 45% जर त्यात कमिशन खाण्याकरता जर पैसे जाणार असेल तर मग आम्ही प्रश्न विचारणार बाहेरचे लोक. आणि म्हणून तुम्हाला नाशिककरांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे आपसातले मतभेद बाजूला ठेवा, पक्ष बाकी काही संघटना एनजीओ आहेत, प्रश्न विचारा सरकारला. हा तुमचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती आणली आणीबाणीच्या काळामध्ये, त्यामुळे बरेच बदल केले. त्यातला सर्वात महत्त्वाचा बदल काय होता, तर ज्याप्रमाणे फंडामेंटल राईट्स आहेत घटनेमध्ये, मौलिक अधिकार आहेत, तसे नागरिकांना तरी कर्तव्य सांगितली पहिल्यांदा. आणि घटनेमध्ये ड्युटीज ऑफ द सिटीजन असा एक अध्याय जोडला, आर्टिकल 15A. आणि त्यामध्ये जे 11 कलम आहेत त्यामध्ये एक कलम आहे आर्टिकल 51AH. हे जे घटनेतलं सुधारित कलम आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इट इज द ड्युटी ऑफ द सिटीजन, हे नागरिकांचं कर्तव्य आहे की तुम्ही एक सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करा समाजामध्ये. अंधश्रद्धा वगैरे, काल दाभोळकरांचं व्याख्यान होतं, हे बंद करून हे घटनेनं तुम्हाला ड्युटी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर पुढचं वाक्य आहे आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. याचा अर्थ काय, नागरिकांचं कर्तव्य आहे की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, ही घटनेत तरतूद केलेली आहे. इंदिरा गांधींनी ती तरतूद केली आणि नंतर 42-44च्या घटनादुरुस्तीत इंदिरा गांधी या सगळ्या तरतुदी नवीन मोरारजी देसाई सरकारनं सगळ्या रद्द करून टाकल्या, पण ही नाही रद्द केली. कारण ही सायंटिफिक टेम्पर ही नेहरूंची देणगी आहे. त्याला दाभोळकरांसारख्यांनी पुढे नेलं, या सरकारने सगळं संपून टाकलेलं आहे. त्यामुळे इट इज युअर राईट टू क्वेश्चन. हा जनतेचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा. हा घटनेने तुम्हाला दिलेलं कर्तव्य आहे, अधिकारापेक्षा जास्त. विचारा. पहिली मागणी माझी आहे की तुम्ही डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादर केला पाहिजे जनतेला, आणि मगच खर्च केला पाहिजे. कोणाला टेंडर दिले, काय केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. का दिली? कारण आम्हाला द्विभाषिक राज्य नको होतं. कारण लोकांना भीती वाटली की गुजरात महाराष्ट्रात एक राज्य असेल तर गुजराती लोक हे मुंबईवर कंट्रोल करता आपल्याला त्रास देतील, ही त्यातली भावना होती. खरी असेल खोटी असेल, पण नंतर संयुक्त महाराष्ट्र झाला आणि गुजरात वेगळं झालं. आता तुम्ही तेच करताय वेगळ्या मात्र. 2 दिल्लीतली गुजराती माणसं आणि 2 मुंबईची गुजराती माणसं महाराष्ट्राला काबीज करता. सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आम्ही चाल देत आहे. लोकांनी पेटून उठल्याशिवाय होणार नाही. सत्ता बदल नक्की होणार आहे, कारण आमच्यामुळं कदाचित नाही, काँग्रेस किंवा राजकीय पक्षाची, मोदींच्यामुळेच होणार आहे. त्यांचं जे 12 वर्षाचं जे कारभार आपण बघितला त्यामुळे होणार आहे. पण तो काय व्हायचं ते दिल्लीत होईल सगळा बदल, इथं महाराष्ट्रात जेव्हा होईल तेव्हा होईल. पण मला वाटतं की या बाबतीमध्ये जनतेने पेटून उठून सरकारला सवाल जबाब केले पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला पाहिजे. मी आता मुख्य सचिवाशी संपर्क साधणार आहे की तुम्ही मला एक नागरिक म्हणून मला द्या, माझं काय बाकीचं असू द्या सोडू द्या, मला एक प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे, तो माझा अधिकार आहे, पैसे आमचे आहेत. आणि मी विरोधी पक्ष नेते ब्रिजेश वडेट्टीवार यांनी सांगितले तुम्ही मला द्या, मागून घ्या सरकारकडून. सतीश पाटलांनी सांगितलं तुम्ही तुमच्याकडून मागून घ्या, प्रयत्न करूया बघूया. पण इट इज आर राईट टू गेट अ डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अँड देन ओनली यू स्पेंड द मनी. तुम्ही कर्ज काढून पैसे खर्च करणार, फेडावं शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला लागणार आहे. हा मुद्दा होता. नंतर काही व्यापाऱ्यांनी काही निवेदन दिलेलं आहे, ते मी त्या योग्य स्तरावर बी करून घेत. त्याचं त्यामध्ये काही तेल विक्रीचा विषय आहे, काही ॲग्रिकल्चर गुड्सवर टॅक्सचा विषय आहे. पण हे त्र्यंबक रस्त्याचा अपघात, रस्त्याचा दर्जा, तिथे झालेली कारवाई, त्यामध्ये सूत्रधार कोण आहेत आणि हे टेंडरिंग जे क्लब केलेलं आहे ते कसं केलेलं आहे, काय केलं आहे, पारदर्शकपणे झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी. तर आणखीन शेतकऱ्यांचं काय ते त्र्यंबक रस्त्यात 7 ते 10 नागरिकांचा मृत्यू झाला. खरा किती झाला आहे ती माहिती काढली पाहिजे. आणि 100पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झालेली वस्तुस्थिती आहे. एक दिल्लीचा विषय घेतो थोडक्यात. मी आंदोलनाबद्दल थोडं बोललो की या आंदोलनामुळं
सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. नरेंद्र मोदी लवकर उठतात 5 वाजता, रात्री 9ला झोपतात, पण त्यांना त्या आंदोलनामध्ये झोप आली नाही आणि रात्री 12 वाजता त्यांना इंस्टाग्रामचे रील्स करावे लागले आणि युवकांना अपील करावं लागलं. मोहन भागवतांना विशेष एक निमंत्रित करून एक युवकांच्यावर संवाद साधायला लागला. किती तो कृत्रिम संवाद होता ते आपण सर्वांनी पाहिलं. पण त्यांनी आता काही होणार नाही आणि त्यामुळे मी एक ट्विट पण केलं होतं की केंद्र सरकार नवीन शिक्षण मंत्री कोण करेल, पूर्णवेळ शिक्षण मंत्री कोण करेल, हा नरेंद्र मोदी सरकारच्या उर्वरित कालावधीमधला सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल. आत्ता जी व्यवस्था आहे, प्रल्हाद जोशी नावाच्या एका माणसाला चार्ज दिलेला, त्यांच्याकडे पूर्वी 3 खाती होती, महत्त्वाची खाती होती आणि 4थं खातं दिलं. शिक्षण खातं हे पूर्णवेळचं खातं आहे, हे काही पार्ट टाईम खातं नाही आहे. त्यामुळे मला खात्री आहे की लवकरच मोदी एक चांगला शिक्षण मंत्री देतील. तो शिक्षण मंत्री असा असावा की ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये की ज्याला एक राष्ट्रीय उंची आहे, जो विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करू शकेल, जो विद्यार्थ्यांची बरोबरीच्या नात्यानं प्रश्न सोडवण्याच्या भावनेने चर्चा करू शकेल, जो परीक्षा व्यवस्थेमध्ये जो गोंधळ चालला आहे तो दुरुस्त करू शकेल, किंवा जो शिक्षणाकरता जो खर्च पाहिजे अपेक्षित आहे तो सरकारशी भांडून करून घेऊ शकेल, अशा दर्जाचा माणूस पाहिजे, जो शिक्षण तज्ज्ञ, ज्याला मूलभूत शिक्षणाचे प्रश्न समजतात. मोदी सरकारमध्ये आज तरी मला एकही व्यक्ती अशी दिसत नाही. निर्मला सीताराम यांना द्यायचं असं काहीतरी मी चर्चा पेपरमध्ये वाचली. ज्या व्यक्तींनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केले त्याला तुम्ही ते शिक्षणाचं वाटोळं करायला देणार असता तर मग विद्यार्थी ते मान्य करणार नाहीत. दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन पाडवीत चाललेलं. बढती दिली तर आमची काही हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल, पण बढतीच आहे ना शेवटी. घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे. त्यांना जायचं की नाही मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही. त्या सगळे नीट पेपर फुटीचे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. कोचिंग सेंटरवाले महाराष्ट्रात आहेत, पेपर सेंटर हे पुण्यात आहेत. आज कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे सगळं म्हणजे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती इतकी वाईट आहे. बीडच्या खुनाचं काय झालं, बदलापूरच्या एन्काउंटर किलिंगचं काय झालं, कुठे काय होत नाही, कुणाला शिक्षा होत नाही. दाभोळकरांच्या काल खुन्यांना जामीन मिळाला आणि त्याची शिक्षा काय रद्द केली काय काय मी अजून ते पाहिलेलं नाही. सगळं ते काहीच होत नाही. तुम्ही पानसऱ्यांचा खून करा, दाभोळकरांचा खून करा, तिकडे पलीकडे कलबुर्गींचा खून करा, गौरी लंकेशचा खून करा, काय होणार आहे तुम्हाला. आणि त्यामुळं जो नीटचा कायदा केंद्राने केलेला खूप गाजावाजा करून केला, आम्ही त्याला पाठिंबा दिला, पण ते काही कुचकामी कायद्याचं काही होणार नाही. कारण 2024ला पेपर लीक झाला, तुम्ही कायदा केला ना. राधाकृष्णन कमिटी आली, राधाकृष्णन कमिटीने शिफारस केल्या, त्यातल्या काही लागू झाल्या काही नाही झाल्या, कायदा केला, तरी पण पेपर लीक झाला ना. आणि त्या पेपर लीक करण्याला शिक्षा झाली का सोडून दिलं. तर तुम्ही आता कागदोपत्री शिक्षा दुप्पट केली, दंड दुप्पट केला, काय होणार नाही. कारण रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ काहीच खतरा नाही, काही रिस्क नाही, काही कोणी पकडणार नाही. पकडलं तर तुम्ही 50-50 लाख रुपये फी देऊन, कोट रुपये फी देऊन चांगले वकील नेमाल आणि सरकारी वकील तिथे पुढे भांडू शकणार नाही, काय होत नाही कोणाला. 24च्या आरोपीला निर्दोष सोडून दिलं म्हणजे तो गेला, सुटला बेलवर, काय झालं. आणि आताही काय होणार नाही. त्यामुळे मूलभूत बदल पाहिजेत सगळे आणि त्यामुळे चांगला शिक्षण मंत्री दिला पाहिजे. नाही दिला तर प्रॉब्लेम होईल. पक्ष फुडाफुडीचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे. मला सत्ताधारी पक्षाचे आमचे काही मित्र सांगतात की आम्ही उबाटाचा कार्यक्रम केला, ऑपरेशन टायगर केला, आता NCPचा करणार आहे मी. तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे, कोणी प्रश्न विचारायला सहन होत नाही, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं कधी देत नाही आणि असं सरकार चाललेलं आहे. आणि आपण जर निमूटपणे सहन करणार असो तर मग छोटी पीपल गेट ए गव्हर्नमेंट दॅट ए डिझर्व अशी इंग्रजीमध्ये पण आहे. तुम्हाला जे तुम्ही ज्याप्रमाणे करता तुम्हाला तसंच सरकार मिळतं. ते मला वाटतं की नाशिकचे बरेच प्रश्न आहेत. एक इथं मोठे उद्योग आले पाहिजे, ते काय येत नाही त्याची मूलभूत चौकशी केली पाहिजे. मी उद्योगपतींची जेव्हा चर्चा करतो की तुम्ही काय येत नाही महाराष्ट्रात मोठे उद्योग. एक सेमीकंडक्टर उद्योग आपण दिल्लीला इंडियन सेमीकंडक्टर मिशन केली, त्यात 12 इंडस्ट्रींना 1.5 लाख कोटीचं अनुदान दिलेलं आहे. एकही उद्योग महाराष्ट्रात नसावा, एकही उद्योग नाशिकला येऊ नये. ॲपलच्या सबकॉन्ट्रॅक्टिंग कंपन्या देशात लाखो लोक तिथं काम करतात. टाटाची कंपन्या आहेत, पण त्या कर्नाटकला आहेत, महाराष्ट्रात येत नाही कोणी, काय येत नाही. मी लोकांना विचारलं ते म्हणतात की इतर राज्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, महाराष्ट्रात म्हणजे 3-3 सिंगल विंडो क्लिअरन्स आहेत.
तीन तीन दारं पुजल्याशिवाय आमची काही कामं होत नाहीत. खंडणी राज्य आहे. प्रत्येक नवीन उद्योगपती आला त्याला स्क्रॅप कोणी विकत घ्यायचं, लेबर कॉन्ट्रॅक्ट कोणी द्यायचं, ट्रान्सफर कॉन्ट्रॅक्ट कोणी द्यायचं, आमदार ठरवतो. उद्योगपतीने काय करायचं? अशा वातावरणामध्ये महाराष्ट्राचा औद्योगिकरण ठप्प झालेला आहे आणि मुख्यमंत्री जातात आणि द्यावेळेसला कधी इतक्या लाख कोटीचे प्रस्ताव केले, तितक्या लाख कोटीचे केले. तुम्ही कुठला उद्योग सुरू झाला आणि 4 पोरांना नोकऱ्या मिळाल्या का दाखवा ना मला. तुम्ही मुंबईच्याच लोकांच्या बरोबर सत्यजित तांबे यांची एक मुंबईला कंपनी आहे, त्या कंपनीच्या बरोबर तुम्ही काय 20-25 हजार कोटीचा करार डॅव्हसला जाऊन केला. कांदिवलीमध्ये कंपनी आहे. कशाला नाटक चाललंय? त्यामुळं मला वाटतं लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्याशिवाय, आंदोलन हातात घेतल्याशिवाय, जे युवकांनी जंत्रमंतरला दिल्लीत केलं ते केल्याशिवाय आपले मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. लागतं बऱ्याच दिवसानंतर मी आलेलो आहे. थोडं आज सकाळी काही चर्चा केली लोकांची आणि मी आपण जर बोलवलं तर मी पुन्हा येईन आणि मी थोडंसं राज्याच्या प्रश्नापेक्षा मी दिल्लीच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं, पण मला वाटतं इथले प्रश्न जास्त गंभीर आहेत आणि ते त्याकरता मी उपलब्ध राहीन. आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत, आमचा पक्ष आहे राष्ट्रीय राज्य पातळीवर पक्ष तो आहे. राहुल गांधी आपल्या वतीनं प्रयत्न करत आहेत. उद्याच्याला पुण्यामध्ये खूप मोठा छात्रो की गूंज नावाचा तुम्ही कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम आहे. 10,000 विद्यार्थ्यांना निमंत्रित केलेलं आहे, त्याच्याशी ते बोलणार आहेत. मला वाटतं या आंदोलनाची सत्ता परिवर्तनाची सुरुवात विद्यार्थ्याच्यापासून होईल. आमची भूमिका सपोर्टिव्ह राहील आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जे काही करायचं ते आम्ही करू, ताकदीने करू. आमचं नवीन या ठिकाणी टीम आलेली आहे. निलेश खैरे आणि त्यांचे 2 ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, कांडोळे आणि काय ताटेकर करतील. नवीन टीम आहे. अनुभव जास्त नसला तरी करतील काम, होतील चुका काही. त्यांच्या सर्वांना आपलं सहकार्य असू द्या अशी विनंती करतो. काय आपल्याला विचारायचं ते विचारा. दाभोळकरांच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या हत्येतल्या आरोपी जे आहे त्यांना जामीन मंजूर झाला आहे आणि जामीन मंजूर होत असताना ज्या गोष्टी त्रुटी ज्या न्यायालयाने केलेल्या आहे त्यामध्ये एक महत्वाची त्रुट अशी आहे की आरोपी पकडल्यानंतर त्याची ओळख परेड जी आहे ती व्यक्ती दाखवून करायची होती, मात्र ती फोटो दाखवून करण्यात आली. त्यानंतर आरोपी पकडल्यानंतर ज्या रिव्हॉल्वर मधल्या गोळ्या आल्या त्याचं रिपोर्ट करणं आवश्यक आहे, अशा त्रुटी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेला मुख्यमंत्री आपण होता आणि गृहमंत्री आर पाटील होते. तुमच्या काळामध्ये ते सगळं जे आहे सीबीआय स्थापन झाली, कारवाई झाली, मात्र त्रुटी ज्या आहे त्यामध्ये गांभीर्याने. प्रॉब्लेम असा आहे की एकंदरीत व्यवस्था कशी आहे की आपण जर काय असं आरोपी सुटले, दोषी सुटले, अमुक खटल्यामध्ये सुटले, निर्दोष झाले. काही आपण मनमोहन सिंग यांचं नाव ऐकलं की कोल घोटाळा म्हणून सुटले, त्याच्या आधी बोफरचं क्लिअर झालं, त्याच्या आधी कलमाडींचं झालं. म्हणजे काही होत नाही. आता त्यामध्ये काही बोगस खटले असतील तर ते बोगस खटले फेल होतात. पण शेवटी काय होतं, आपण दोष न्यायालयाला देतो की कोर्टाने सोडलं, जामीन दिला. शेवटी काय की कोर्ट हे काय की त्या कोर्टासमोर प्रॉसिक्युटिंग वकील जे असतात, प्रॉसिक्युटिंग यंत्रणा असते, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा, ती जो पुरावा सादर करेल त्यावरच कोर्ट निर्णय देईल ना. आता ती व्यवस्था कोणाकडे आहे? ती व्यवस्था सरकारकडे आहे, मोदींच्याकडे आहे, फडणवीसांच्याकडे आहे. आणि तुम्ही जर एक मन ठरवलं की ह्याला आपण शिक्षा द्यायची नाही, ह्याला प्रोटेक्शन द्यायचं, कारण हे काही विचाराचा तो माणूस आहे, मग तुम्ही पुरावे सादर करणार नाही, मग चुका कराल, चार्जशीट चुका झाल्याल आणि त्यामध्ये मग कोर्टाला शेवटी सोडून दिल्याशिवाय काही मार्ग राहत नाही. कोणी केलेलं आहे? आता ज्या त्रुटी असतील ते अगदी माझ्या काळात मी शेवटच्या झालं आहे, मला वाटतं ऑगस्ट 13ला झालं. तोपर्यंत मग निवडणुकीचे वेध लागले होते आणि तिथं मग लगेच निवडणुका सुरू झाल्या. तर त्यात काय असतील ते मी तपासतो त्यामध्ये. पण मी एक सांगतो, त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना पोलिसांनी सनातन संस्था नावाच्या एका संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी, कारण त्या संस्थेचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे. म्हणजे दाभोळकरांची हत्या व्हायच्या आधी त्या सनातन संस्थेबद्दल मला माहिती दिली की आम्ही सनातन संस्थेला बंदी घाला UAPA कायद्याखाली, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट खाली बंदी घाला म्हणून मी प्रस्ताव सादर केला. 1001 पानाचा अहवाल दिला होता. आणि त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे होते, मला वाटतं, किंवा चिदंबरम होते ते. पण ते काही बंदी घातली गेली नाही, झाली नाही. पण त्यानंतर घटना घडत गेल्या. दाभोळकरांची घटना घडली, पानसऱ्यांची घटना घडली, इतर राज्यात घटना घडल्या. परंतु जी आणि त्यावेळेला मी कोल्हापूरला होतो जेव्हा मी दाभोळकरांच्या हत्येची बातमी 20 ऑगस्ट
2013 ऐकली. माझ्या तोंडून त्यावेळेला जे TV होते तिथं उद्गार निघाले की ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तीने आज दाभोळकरांचा आवाज शांत केलेला आहे. त्यावर गदारोळ झाला होता, पण माझं ते ठाम अजूनही मत आहे. म्हणजे लोकांना शिक्षा होत नाही, मग दाभोळकरांचा खून झाला का नाही झाला, मग पानसऱ्यांचा खून झाला का नाही झाला, मग कुणी केला का नाही केला, मी तपास यंत्रणा जर शोधून काढू शकत नसेल, त्या व्यक्तीला शिक्षा होत नसेल तर कुणाची चूक आहे काय हे सगळ्यात दोष आहे. आमची असेल तर आम्ही करायला तयार आहे, पण आमची मानसिकता त्यांना सोडावं त्यांना जाणीव मिळायची बिलकुल नव्हती. माझी तर बिलकुल नव्हती. खाली जर काही त्रुटी झाली असेल मला माहिती, पण मला वाटतं माझ्या काळाच्या नंतरचा विषय आहे बराचसा. कारण मी ऑगस्ट 13 आणि माझं मंत्रिमंडळ 14ला गेलं, तोपर्यंत निवडणुका वगैरे लागल्या होत्या सुरू. RR होते, मला माहीत नाही RR होते का नाही, कारण ती घटना RRचा राजीनामा कधी झाला होता, आधी झाला, पण ते RR 13ला RR नव्हते, दुसरं कोणते होतं. पण ते जे काय असेल ते, पण हलगर्जीपणा झालेला आहे काही शंका नाही. आणि ही मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे की या विचाराच्या लोकांना प्रोटेक्शन द्यायचं. नाही, मला बातमी कळली, मी काही स्वतः बघितलेलं नाही किंवा मी फुकलाही नाही गांजा. पण इथे एक त्या साधूंच्या पैकी एक कल्ट आहे, काय म्हणतात की त्यांना गांजा लागतो, ही IQ माहिती आहे. आणि सरकारचं कर्तव्य आहे खरं आहे खोटं आहे सांगायचं. मला सांगतात आमचे मित्र की इतके किलो आला तितके किलो आला, आणि ते म्हणतात की गांजा मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ते हे खरं खोटं मला माहित नाही, पण येत असेल तर ही गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री असताना आपण एक महत्वाचा निर्णय घेतला होता, जे सहकारी तत्वावरचे जे कारखाने होते ते कारखाने नंतरच्या काळामध्ये विक्रीकरणाचा डाव होतो, नंतर ते खरेदी करून घेतले जातात. नाशिकमध्ये सुद्धा असे अनेक कारखाने आहेत जे एका वेगळ्या पद्धतीने विक्री नाही पण अगदी तशा स्वरूपानं आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महत्वाचे साखर कारखाने आहेत ते आज अखेरच्या घटका सुद्धा मोजतात. हे पण असं आहे की मी असताना माझ्या आधी हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला की सहकारी कारखाने आजारी पडायचे किंवा ते पडत होते व्यवस्थापनाच्या चुकीमुळं, आणि त्याची मूळ किंमत जी असायची त्याची किंमत आजारी पडल्यामुळे किंमत कमी व्हायची, आणि त्यांची बँकेची राज्य सहकारी बँकेची बहुतेक कर्ज होती, ती राज्य सहकारी बँकेची कर्ज असायची ती. मग राज्य सहकारी बँकेने लिलाव काढायचा, मग तो आजारी कारखाना असल्यामुळे लिलाव जर 100 कोटी 200 कोटीचा कारखाना असतो तो 15-20 कोटीला ते कारखाने विकले गेले, आणि ते सगळे कारखाने काही ठराविक राजकीय व्यक्तींनी घेतले. आणि त्याविरुद्धच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा झाला होता, आणि जो चार्जशीट पोलिसांनी त्यावेळेला दाखल केला होता की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं, आणि ते 25,000 कोटीचं मनी लॉन्ड्रिंगचा लेखी चार्जशीट महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं आहे. तर महाराष्ट्र पोलिसांनी केलं काहीतरी त्यांना आधार असेल, आणि ते मनी लॉन्ड्रिंग होतं, घोटाळा नव्हता. लोकांचा मोठ्या मोठ्या लोकांचा गैरसमज झाला की बँकेचा व्यवहार काहीतरी 1,000-2,000 कोटीचा आहे, मग 25,000 कोटीचा घोटाळा कसा असेल. हा विषय वेगळा आहे, म्हणजे हा जो मनी लॉन्ड्रिंगचा आहे, मनी लॉन्ड्रिंगचा कायदा वेगळा आहे आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा वेगळा आहे. ते लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये समजा 50 कोटीचा टेंडर 100 कोटीचा घोटाळा ते होऊ शकतो, पण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा आणायचा, तो बँकेत ठेवून तो बँकेतून पांढरा करून बाहेर पाठवायचा, त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. आणि महाराष्ट्र पोलिसांनी लेखी आरोपपत्र सादर केलेलं आहे की राज्य सहकारी बँकेने 25,000 कोटीचा मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा झाला, त्याबद्दल ईडीने समन्स काढलं होतं. ते आपल्याला माहिती आहे प्रकरण सगळं, पण या सरकारने ते सगळे प्रकरणं बंद करून टाकलेली आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही जो विचारला प्रश्न की साखर कारखान्याची किंमत पाडून त्याचा लिलाव करून विकायचा आणि राजकीय व्यक्तीने घ्यायचा, त्याची केस बंद करून टाकलेली आहे. माझ्या जिल्ह्यातला एक मोठा कारखाना होता जरंडेश्वर नावाचा, त्याचा फार मोठा प्रकार गाजलं होतं, ते मिटवून टाकलं सगळं, आणि पक्षांतर करण्याची किंमत त्यांना बक्षीस दिलं गेलं सगळ्यांना. आपण म्हणलात की 2029ला मोदी पंतप्रधान असणार नाही. आता 2 दिवसाआधी काँग्रेसची दिल्लीमध्ये त्या मीटिंगमध्ये राहुल गांधी असं म्हणाले की अमित शहा आणि मोदींची जे उतरती कळा लागलेली आहे ते संपलेलं आहे थोडक्यात, असं त्यांचं वक्तव्य होतं. आपण कसं बघताय? नाही बघा, अँटी इन्कमचे आलेली आहेत. मोदींनी आतापर्यंत ज्या बोगस घोषणा केल्या त्या खपून गेल्या. 15 लाख असतील, 2 कोटी रोजगार असतील, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट असेल, 50 दिन दो मेरे को,
नोटबंदी असेल, शेतकऱ्यांचे कायदे, GST, अनेक विषय आहेत, लॉकडाऊन वगैरे, ते सगळं खपून गेलं. म्हणजे गुजरात मॉडेल, काय शायनिंग इंडिया, पुन्हा पुढे काय विश्वगुरू, नंतर बदल डेमोक्रेसी, हे सगळ्या घोषणा केल्या. आता युवकांनी त्या तरुणांनी त्या घोषणा खुल्या पडल्या. ते बोगसगिरी चालणार नाही. आणि आता मोदींच्या त्यांना जे ट्विट करावं लागते, भागवताना बोलावं लागते, त्यांना पॅनिक मोडमध्ये गेलेले आहेत. नवीन चेहरा शोधायचा प्रयत्न चाललेला आहे. अमित शहा म्हणतात की मला उपपंतप्रधान करा म्हणजे मी चेहरा होईन, हे सगळं अंतर्गत चाललेलं आहे. म्हणून मला वाटतं की हे आता बिगिनिंग द एंड, मोदी सरकारच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे. आता 2.5 वर्ष तर काही होणार नाही, कारण देशामध्ये रक्तरंजित क्रांतीची काही परंपरा नाही आहे, ती होऊ नये अशी आमची म्हणणं आहे. पण शांततेच्या मार्गानं, गांधींच्या मार्गाने हा सत्ताबदल झाला पाहिजे. तो जर 29 आज झाला तर चांगली गोष्ट, नाही तर 29ची वाट बघू आपण. आता जसं आपण म्हणतायत की मोदींना व्हिडिओ करावा लागतो, मोहन भागवत हे देखील तरुणांशी चर्चा करतात, तसं राहुल गांधी देखील शहरामध्ये जाऊन तरुणांशी चर्चा करतात. तसं नाही करत, याला कसं म्हणणार? तसं नाही करत. ती आमच्या विरोधी राजकीय पक्ष, आमचं कामच आहे ते आम्ही करतोय. आम्ही राजीव गांधींनी पहिली बैठक घेतली का? त्यांनी कोटामध्ये घेतली, त्याच्या आधी उत्तराखंडने घेतली. ही विरोधी पक्ष आम्ही काम करतोय. आता समजा एक आंदोलन उभं राहिलेलं आहे, त्या आंदोलनाला एक दिशा देण्याचं काम आम्ही करतोय. पण मोदींनी कधी पूर्वी इंस्टाग्राम स्वतः केलं होतं का? मोहन भागवत कधी आले होते पूर्वी? आत्ताच आले ते. आमचं काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून करतोय. आता सरकार, केंद्र सरकार, पण माझी एकच विनंती आहे मोदींना तुमच्या मार्फत, की तुम्ही इंस्टाग्रामपेक्षा प्रेसचं, तुमच्यासारख्या प्रेसची उत्तर द्या ना. आज जगातला एकमेव नेता आहे, हेड ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारचा प्रमुख आहे, जो कधी प्रेसला बोलत नाही. 2 गोष्टी असतात की आपल्याला उत्तरं देता येणार नाहीत, की आपल्याला काही कळत नाही, कोणतरी दुसरी माणसं सरकार चालवत आहेत, आणि पहिली सही फक्त मी करतो आणि भाषण मी देतोय, मी हे केलं म्हणून. तुम्हाला आत्मविश्वास का नाही लोकांना फेस करायचा? या प्रश्नाशी निगडीत असा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणलं की इथल्या युवकांना लक्षात आलं, त्यांनी आंदोलन केलं, जे विरोधकांना जे जमलं नाही ते त्यांनी करून नाही, जमलं नाही असं नाही, पण यश त्यांना आलं. आम्ही करत होतो, आम्ही करतोय. हा, पण जे त्याला यश आलं नाही बा, म्हणजे विरोधकांना जनतेची न समजली नाही, युवकांची न समजली नाही, असं तुम्ही एक प्रकारे सांगताय का? आता त्यांनी केल्यानंतर म्हणून असं मी एवढंच म्हणतोय की युवकांना यश आलं, आमचा प्रयत्न चाललेला आहे, पण आम्हाला सरकार उलट आलं ते. म्हणजे 14ला आम्हाला जिंकता आलं नाही, 19ला आलं नाही, 24ला आलं नाही. तुम्ही म्हणालात की नव्या शिक्षण मंत्र्याकडनं तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, ते पाहता तुमच्या नजरेत असा कोण व्यक्ती आहे? केंद्रीय सरकारमध्ये एकही नाही. क्लिअर. मग काय केलं पाहिजे? तर मग एखादा शिक्षण तज्ज्ञ बाहेरचा आणायचा का? कारण त्याला अनुभव आहे, कुलगुरू किंवा असं कोणी, किंवा एखादा सनदी नोकर, सेक्रेटरी एज्युकेशन वगैरे असं असलेला माणूस. महाराष्ट्राच्या तर काय झालं की शिक्षण क्षेत्रातला कोणी येईल असं मला वाटत नाही, कारण सगळे कुलगुरू हे संघ विचाराची सुमार दर्जाची माणसं निवडलेली आहेत, मीडिओकर माणसं आहेत. त्यातला जो उच्च दर्जाचा विचार असू शकतात, डावे उजवे, पण ही सुमार माणसं आहेत. बरीचशी माणसं पास झालेली परीक्षा असे लोक बदलीत, कारण त्यांचं आयडिओलॉजी आहे की शिक्षण व्यवस्थेला कब्जा करायचा, आणि त्यामुळे तिथून कोणी मिळणार नाही. तर माझे सनदी अधिकारी आहेत का? एखादा असेल चांगला, माझ्या डोळ्यासमोर नाव काय घेता येणार नाही. मग तिसरा विचार आहे की मग कॉर्पोरेट सेक्टरचं कोण घ्यायचं का? नंदन निलेकणीचं नाव डोळ्यासमोर येतं, तुम्ही त्याला बोलून त्याला कमिटीचा अध्यक्ष केलाय, आणि तो यशस्वी उद्योगपती आहे, IIT इंजिनियर आहे, इन्फोसिसला वाचवलं त्यांनी. अशी कोणती माणसं तुम्ही शोधा आता कोणाला असेल तर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पण नाव येतो, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री. मी ऐकलंय, त्या आम्ही स्वीकार करणार नाही. आता त्यांचा अधिकारी केलं तर आम्ही काय करू शकणार नाही. पण ज्या माणसाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हा गोरखधंदा चाललेला आहे, तुम्ही त्यांना देणार काय? आणि हे 40% जे चालले ते देणार, तर शिक्षण क्षेत्रामध्ये 40% आणायचं काय? फडणवीसांना आपण स्वीकार करणार नाही असं कुठं म्हणताय? फडणवीस जर शिक्षण मंत्री झाले केले तर आपण स्वीकार करणार नाही असं आपलं म्हणणं आहे. आम्ही ज्या पक्ष म्हणून आम्ही करणार नाही. काय कारण? आमची अपेक्षा, आम्ही आंदोलन करू, काय करू, शेवटी काय, कारण काय? कारण आम्हाला चांगला शिक्षण पाहिजे. आज मी काल बोललो, आपण कुठे होता का नाही माहिती नाही, विकसित भारत वास्तव की दिवा स्वप्न, यावर मी काल बोललो, दुसरी बोललो, ते युट्यूबवर आहे. भारत विकसित व्हायचं कोणाला वाटणार नाही, मला वाटत नाही, तुम्हाला वाटत नाही. आम्ही म्हणतो उलट 2030ला करा ना, पण 2047 पण ते होईल का? हे त्याची आकडेमोडी काल सांगितली, हे मला अवास्तविक वाटतंय, कारण तुमच्या पॉलिसी चुकलेल्या आहेत.
आणि त्याकरता सर्वात महत्त्वाची पॉलिसी उत्कृष्ट शिक्षण मंत्री करून आमूलाग्र शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले पाहिजे. शिक्षण खर्च वाढवला पाहिजे. आज मी रिक्त किती पदं आहेत सांगितलं. IIT मध्ये किती 40% पदं रिक्त आहेत. IIM मध्ये पदं रिक्त आहेत. 56 सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये पदं रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या कृषी विद्यापीठामध्ये 60% पदं रिक्त आहेत. तुम्ही कसं लोकांना शिकवणार? आणि तुम्ही माझा प्रश्न असा होता, म्हणजे फडणवीस आपल्याला तेवढे सक्षम वाटत नाहीत का? नाही, उपयुक्त वाटत नाही, सक्षम नाही. ते आहेत, ते सक्षम असतील, आपल्या तरी चांगले असतील. शिक्षण खात्याकरता उपयुक्त वाटत आहे, कारण त्यांचा जो कारभारी तो जो पाहिलाय कायदा सुव्यवस्थेचा, किंवा जे नीट पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रात झाली, काय करत होता तुम्ही? तुम्हाला शोधता नाही लिहिली म्हणून. असाच प्रश्न आता आपण बोललात की कुलगुरू हे सुमार दर्जाचे आहेत, ज्यांच्या हातात संपूर्ण विद्यापीठ आहेत, जे भावी पिढी घडत आहेत, तेच आपल्याला सुमार दर्जाचे वाटतात. तेच संघ विचाराचे सुमार दर्जाची माणसं नेमलीत RSS. म्हणजे देशभरात असंच दिसतं. देशभरात असं JNU सारखं विश्वविद्यापीठ जिथं संधी मिळेल तिथे ते करतात. तुम्ही काल भाषणामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेवर देखील बोललात. दरम्यान जर पाहिलं तर अभिजित दिपकेने देखील मागणी केली की कुठेतरी दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी देखील. ते राजीनामा ही पॉलिटिकल मागणी आहे, पण दिपक्याने जी शिक्षण व्यवस्थेबद्दल मागणी केली त्याचं मला पूर्ण समर्थन माझं त्याला आहे. मी त्यांना काही वैयक्तिक भेटलो नाही, फोनवर बोललोय. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की केंद्र सरकारने राईट टू एज्युकेशन कायदा केला, शिक्षणाचा अधिकाराचा कायदा 2009 साली केला. त्यानंतर त्यामध्ये एक कलम असं होतं की चांगल्या दर्जाचे शिक्षक आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे, म्हणून केंद्राने काही गाईडलाईन दिल्या. मी मुख्यमंत्री असताना 2000 साली TET परीक्षेचा कल्पना मांडली, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, की शिक्षकाची किमान अर्हता त्या माणसाने पास केली तरच त्याला पुढच्या परीक्षेला बसायची परवानगी द्या. आणि सांगितलं की आत्ता जे शिक्षक आहेत, आपण प्राथमिक शिक्षक वगैरे आहेत, त्यांनी 5 किंवा काही 4-5 वर्षामध्ये ती TET ही अर्हता परीक्षा पास झालं पाहिजे. कारण काय उद्देश काय की शिक्षण व्यवस्था जी आहे ती मुलांच्या करता आहे का मास्तरांच्या करता आहे? शेवटी आमची परीक्षा पालक म्हणून अशी आहे की आपल्या मुलांना अतिशय चांगल्या शिक्षकांनी शिक्षण दिलं पाहिजे. यात काय चुकीचं आहे? तो आम्ही कायदा केला TETचा, आणि त्यामध्ये 5 वर्षाची अट टाकली. 5 वर्षात केलं नाही, कुणीच केलं नाही. मग ती तारीख नव्या सरकारनं वाढवत गेली. 2015ची पुढे कांडी ढकलली. आज मी माहिती घेतली आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 लाख काहीतरी शिक्षक आहेत मला वाटतं, त्यातले फक्त 22% लोक TET उत्तीर्ण आहेत. किमान शैक्षणिक अर्हता फक्त 22% शिक्षकांची आहे. सुमार दर्जाचे शिक्षक आपल्याला शिकवतात, चालतं आपल्याला, कधी बदलणार आपण? नाही, पेपर फुटीचा प्रकार बघा, हा माफिया आहे आणि यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ काही मला चिंता नाही. इतकं व्यवस्थित सुरळीत सगळं चाललेलं आहे. पेपर कोण छापतं, कोण ट्रान्सलेट करतं, कोण नेतं, कोण सगळं हे सुरळीत, काही कुणी पकडायला गेलं नाही. कधी पेपर फुटतो, कधी कळतं? एखादा राष्ट्रीय प्रवृत्तीचा एखादा व्यक्ती, नॅशनल स्पिरिटेड सिटीजन जेव्हा पुढे येतो आणि मग ते चुकीचं झालंय, पेपर फुटलाय आणि चुकीच्या लोकांना सिलेक्ट केलं जाईल म्हणून तो मग पोलिसांना कंप्लेंट करतो, किंवा मग मलाकडे परवा दिवशी परीक्षा आहे, मला पेपर मिळाला, मग आपण तपासतो आणि मग पेपर फुटला म्हणून कळतं आपल्याला. त्या माणसाने जर काही केलं नाही, तो विसल ब्लोअरचा आहे, त्यांनी जर काही बोललं नाही तर पेपर फुटला तुम्हाला कळणारच आहे. तुमच्या यंत्रणेला कळत नाही, कारण तुमची सगळी यंत्रणा त्यात सामील आहे. राजकीय आश्रयाशिवाय पेपर फुटी होऊ शकत नाही. साहेब, याला जोडून प्रश्न आहे. शालांत ID घोटाळा सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आहे. मोठ्या प्रमाणात एकाच आदेशावर अनेक शिक्षकांना शालांत ID मिळालेला आहे. व संचालकांपासून तर अगदी शाळेच्या संस्था चालकांपर्यंत ही सगळी साखळी आहे. पोलीस कारवाई करताय, मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालताना दिसतंय. मला तो डिटेल विषय काही माहिती नाही, पण एक मी सांगतो तुम्हाला, हा प्रचंड मोठा माफिया झालेला आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण करून त्यावर जे नियंत्रण आपल्याला ठेवायला पाहिजे ते ठेवता आलेलं नाही. आणि त्यामुळं आमूलाग्र यामध्ये सुधार केले पाहिजेत, एवढंच मी आता सांगतो. माहिती घेऊन मी नंतर बोलेन तुमच्याकडे. परंतु सुरू झालं पण कामच नाही. आपण आपल्याच कारकिर्दीत हां, ते पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र जे नाशिकला झालेलं आहे त्यामध्ये काहीच होत नाही. आमची कल्पना काय होती की अनेक अनेक विद्यालय झाले ते काही हरकत नाही, नवीन झालं तरी चालेल, पण उपकेंद्र केलं होतं जे काही होताना दिसत अशी माहिती आता मिळते. आणि हो काय माणूस तो आहे तो विषय.
शिक्षणाचा मोठा विषय आहे त्याला. त्यामुळे म्हणून मी काय म्हटलं की चांगला शिक्षण मंत्री केंद्रात पाहिजे. तर राज्यातही अनुषंगाने आलं की मंत्री तर चांगला पाहिजे ना. हे खातं, या खात्याची तडजोड करता येणार नाही जर भावी पिढी घडवायची असेल आणि AI जर चॅलेंज आपल्याला स्वीकारायचं असेल, भयंकर मोठं चॅलेंज आहे, सरकार त्यावर काही लक्ष देत नाही, तर आपल्याला शिक्षणाचा दर्जा वाढवलाच पाहिजे. पण तितकेने तशी मागणी केली दादा भुसेंच्या राजीनाम्याची, आपल्या पक्षाकडनं तशी मागणी आहे. पक्ष जेव्हा करेल, पक्ष ठरवेल, आमचे प्रांताध्यक्ष आहेत, आमचे दिल्ली ते ठरवतील जे मागणी करतील. आपण मग अशी बोलताना म्हटलं की ते कुंभमेळा मंत्रीपद हे आहे, तर त्यावरच आपण आक्षेप घेतला की अधिकृत आहे की अनधिकृत आहे. म्हणजे आजपर्यंत कुंभमेळा मंत्री म्हणून ते अनेक कार्यक्रमांमध्ये वापरलेले आहेत, विधिमंडळात पण त्यांचा उल्लेख प्रश्न असा आहे की आपल्या देशात एक राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलेली, त्यामुळे मंत्र्याची व्याख्या केलेली आहे आणि तो मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने गव्हर्नर नेमतात. तुम्हाला नेमण्याचा अधिकार आहे. तुम्ही कचरा सफाई मंत्री सुद्धा नेमू शकता, काय त्याला काय नाही, पण तो त्या प्रोसेसने गेला पाहिजे. आता मी पेपरला वाचलं की कुंभमेळा मंत्री, तर मला प्रश्न असा पडला की अधिकृतपणे गव्हर्नरनी नोटिफाय करून मंत्री झालेत का? हरकत नाही झालेत तर तो सरकारचा अधिकार आहे. पण नसतील तर तोंडी आपलं काम चालू असंच काय चाललंय का? टेंडर काढण्याकरता मंत्री आहेत, लोकांना प्रभावित करण्याकरता. यावर तुम्ही काय मागणी करणार किंवा नाही हे आता माहिती घेणार पहिल्यांदा. आणि जर कुंभमेळ्याचा मंत्री असेल त्याचे काम काय आहे, त्याचा सेक्रेटरी कोण आहे, म्हणजे याचा अर्थ काय की हे सगळा विषय अर्बन डेव्हलपमेंट खातं जे एकनाथ शिंदेकडे आहे त्यांच्याकडून काढून घेऊन ह्या दुसऱ्या तुमच्या पालकमंत्र्यांना देण्याचा विषय हा. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे काही रिंग रोड होतो आहे, त्या रिंग रोडमध्ये काही अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी दर्जाचे, अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत, जसे भांडे पाटील आहेत, त्यांनी स्वतः त्यांची जमीन घेतलेली आहे, तिथे जमीन आहे. त्याच्यानंतर अशोक खरातच्या जवळपास 100 एकर जमिनी त्या भागामध्ये आहेत. तर असं रिंग रोड होण्याआधीच यांनी जमीन घेतलेली. हा मोडस ऑपरंडी तोच आहे. समृद्धी मार्गामध्ये तेच झालं. अलाइनमेंट सांगायची नाही, अलाइनमेंट 4 लोकांना कळते फक्त वर्षात, ते बरोबर शेजारच्या जमिनी विकत घेतात. 10 लाखाची जमीन 20 लाखाला घेतात. शेतकऱ्याला द्यायची नसती तरी त्याला फोर्स करून घेतात आणि त्या 20 लाखाच्या जमिनीच्या 5 पट मोबदला चेकने 1 कोटीचा मिळतो. हा धंदा समृद्धी मार्गामध्ये झाला, तो आता तुमच्या रिंग रोडमध्ये होणार आहे, सगळी होणार आहे. तसं जे दिल्लीत आंदोलन झालं, आता जे दिल्लीत आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतले. देशातले जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये प्रत्येक मंत्री जाऊन विद्यार्थ्यांनी संवाद साधावा, असा निर्णय आहे. आपण कसं बघताय निर्णय? संवाद साधायला काहीच वावगं नाही. विद्यार्थ्यांची संवाद साधला पाहिजे. मोठी संख्या आहे लोकांची, त्यांचे ॲस्पिरेशन आपल्याला कळल्या पाहिजेत आणि ते सांगतील त्याप्रमाणे सुधार केले पाहिजे. त्यात काही राहुल गांधी पण जात आहेत, आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. साहेब, राहुल गांधी महाराष्ट्रात जे छात्रवृत्ती या कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यावर सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी असा दावा केलाय की काँग्रेसच्याच विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी बोलवतील आणि त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा मीडिया समोर बोलायला लावतील. नाही, आता बघा, आरोप करायचे तर अधिकार आहे, ते राजकीय पक्ष ते करू शकतात. मोहन भागवतींनी काय केलं त्याला आम्ही कुठं काय म्हटलं, ठीक आहे, चांगला संवाद आहे, कारण शेवटी टीव्हीवर आलं की सगळे विद्यार्थी पाहतात ना, काही हरकत नाही. आम्ही आमचा कार्यक्रम करतोय विरोधी पक्ष म्हणून, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका आवडू द्या. सामान्य विद्यार्थ्यांची संवाद नाही साधणार, काँग्रेसचेच विद्यार्थी. नाही, बघा, आमच्या NSUI नावाची संघटना जी आहे, युवक काँग्रेस संघटना, ती संवाद साधायचं सारखं काम चालू ठेवते, पण प्रसिद्धी मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी चांगले कार्यक्रम होतात, पण मीडियाचं तुम्हाला माहिती आहे काय चाललंय ते होत नाही. आता हे करतायत कार्यक्रम, आम्ही करणार कार्यक्रम ते. धनुष्यबाणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावरती उदय सामंत म्हणाले, ज्यावेळी काँग्रेसकडे धनुष्यबाण गाण ठेवलाय त्यावेळेस खरी गद्दारी झाली. नाही, मला काही ज्यावेळी नाही, म्हणजे आमच्याशी अलायन्स केलं त्यावेळेला नाही, त्यावेळेला आम्ही बघा, हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो मी की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता मित्रपक्षाकडून, की आपण तिघं मिळून सरकार करूया. किती 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं. मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला. पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच, पुढचं होतं. मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी.
तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही. मला मी जर गेलो प्रस्ताव घेतो तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला. का नेला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, CBIची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याची कर्ज बंद करतो, कारखाने लाव काढतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे. आणि मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण शेवटी पैशापुढं काही चालत नाही आपण बघतो आता रोज. म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिल्लीला दिला, तिथं त्यांनी रिजेक्ट केला, बिलकुल चालणार नाही. आम्हाला काय म्हटले माहिती आहे दिल्लीला, की तुम्हाला लोकांना मंत्री व्हायचे म्हणून तुम्ही या आघाडी सरकारचा प्रस्ताव आणलेला आहे, पण तुम्ही केरळामध्ये काय होईल, कर्नाटकमध्ये काय होईल काय माहिती, कारण शिवसेनेचं इमेज जे होतं दक्षिणेचं राज्य ते विशिष्ट होतं सुरुवातीचं, जे बाळासाहेब ठाकरे असताना होतं. पण त्यांना आम्ही सांगितलं की बदललेलं आहे. म्हटलं तुम्ही असं करा की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या आजीबाजी मुस्लिम नेत्याला तुम्ही फोन करा, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा माजी असतील, की मग काय करायचं. तर त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलं की दगडापेक्षा वीट मऊ, जरी शिवसेनेची मागची पार्श्वभूमी काय असेल तर आज आम्हाला भाजप नको आहे. आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर 2019ला भाजप सरकार तर तुम्ही काँग्रेसला जबाबदार धरू, तुम्हाला संधी होती पर्याय करायची, तुम्ही केला नाही, म्हणून ते झालं. पण 14चा आपण उल्लेख केला, 14ला नेमका प्रस्ताव कोणी आणतात आपल्यापर्यंत? आता ते मी सांगणार नाही नाव, पण मी जबाबदारीने सांगतोय की तो प्रस्ताव आला होता. 5 वर्ष पण तुम्ही असं म्हणाले 2014ला प्रस्ताव आणला, त्याच वेळेला तुम्ही राष्ट्रवादीचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करतात की ते पण त्या नाही बघा ऐका ना 2014च्या निवडणुकीनंतर माझा पाठिंबा काढल्यानंतर निवडणूक झाली, त्यानंतर काय झालं, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस 3 वेगळे पक्ष होते. त्यावेळेला मला प्रस्ताव आला की जे काय झालं ते झालंय, आता ह्यांना थांबवायला आपल्याला एकत्र आलं पाहिजे. लक्षात आलं ना? राष्ट्रवादी 2 कडीवर अरे 3 पक्षाशिवाय झालंच नसतं, काँग्रेस आणि शिवसेनेचे गणित जमलं नसतं, तिघांचं जमलं नसतं. पण जर राष्ट्रवादीची भूमिका बघितली तर त्यांना सत्तेतून बाहेर पडणं राष्ट्रवादी मी काय म्हटलं की माझ्याकडे असा प्रस्ताव आला होता, मी काय आणखी काय बोललो कमी, आणि त्याच्या आधी माझं सरकार पडलं होतं सगळं माहिती आपल्याला. पण मी काय म्हटलं की बा शिवसेनेबरोबर जाणं आमच्या लोकांना मान्य होणार नाही. पण त्यावेळी शिवसेनेशी काही डायलॉग झाला होता? डायलॉगला झाली, प्राथमिक चर्चा होती की आपण विचार करूया, बसूया, पण नंबर होते मात्र आम्ही तिघं एकत्र आलो असतो तर सरकार झालं असतं 19 सारखं. पण मी तिथेच सांगितलं की होणार नाही. आपण तो प्रस्ताव नाकारला म्हणून शिवसेना आणि भाजपचं सरकार 14ला बरोबर नाकारला, म्हणजे तो आलंच होतं त्यांचं, आधीच सरकार आलं होतं, ते पाडून आपण करायचं का असा प्रश्न आहे. शिवसेनेला सोबत केलं ही अपरिहार्यता होती आपल्या. हो नक्की होती 19ला. म्हणून सुरुवातीला खूप विरोध झाला. आम्ही आमच्या सगळ्या आमदारांना घेऊन, मला वाटतं 42 काहीतरी होते, आम्ही जयपूरला गेलो, तिथं राहिलो, मी प्रत्येक आमदाराशी बोललो. ते सगळ्यांनी सांगितलं की बघा नाही केलं तर आमचं काही खरं नाही. आमचे कार्यकर्ते आहे म्हणजे बाकीचे सगळ्या आमचे कार्यकर्ते, आमचे कारखाने, आमच्या डेऱ्या, आमच्या सोसायट्या सगळे सांगितलं. मी सगळं ते दिल्लीला सांगितलं की वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना 175 लोकांची यादी दाखवली, माजी उपमुख्यमंत्री, माजी प्रांताध्यक्ष, विजयदादा, पिचड, काय सगळी नावं, आमच्या पक्षातली नावं, ही सगळी माणसं फोडली. मी सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर मी काही जिल्ह्यात काही काम केलं नव्हतं, ग्रामपंचायत निवडणूक वगैरे काही बघत नव्हतो. मी दिल्लीला होतो, 16, 17, 19 वर्ष होतो. नंतर मुख्यमंत्री झालो, त्यामुळे मग राज्याची मला काही माहिती नव्हती. नाशिक कुठे आहे, त्र्यंबक कुठे आहे, येवला कुठे आहे, काय मला माहिती होतं. तर त्यामुळे मला ते थोडंसं पाहावं लागलं की बाबा नवीन आलेलं आहे, आणि म्हणून साताऱ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळाला. मी 3-4 लोकांच्या जबाबदारी टाकली. एक आमचे मदन मोहिते, प्रतापराव भोसलेंचे चिरंजीव वाईला, नंतर फलटणला रणजित निंबाळकर, त्यांना मी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष केलं, त्यांना सातारा जिल्हा काँग्रेसचं अध्यक्ष केलं. जयकुमार गोरे, त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला जिल्हा परिषद निवडून आणलं. विलासराव देशमुखांना घेऊन गेलो त्यांच्या प्रचाराला, ते आले, मग अपक्ष आमदार झाले, पुढे गेले. आनंदराव पाटील त्यांना कृष्णा खोरे उपाध्यक्ष आणि विधान परिषद दिली. मला वाटलं 4 माणसं जिल्ह्यात सांभाळतील, 4ही पळाले.
आणि जिल्हा मोकळा झाला. नाही, पण आता ह्या राजकीय प्रश्नाव्यतिरिक्त साखरेचा मुद्दा देशात आणि राज्यामध्ये साखर हा खूपच गंभीर होत चाललेला आहे. साखर 75 रुपये किलो अनेक शहरांमध्ये मिळते. आपल्याला काय वाटतं, काय या मागची कारणं आहेत? काही साखर कारखानदार साठेबाजी करते? प्रामाणिकपणे मी हा प्रश्न अभ्यास केलेला नाही आहे आणि त्यामुळे मी निश्चित करतो 75 म्हटलं तर मला आय एम शॉक्ड, मला माहिती नाही. मी चर्चा करतो. मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे, आता सुरू केलं आहे, पूर्वी नव्हतं करत. पण साखरेची किंमत जास्त मिळाली तर मला शेतकरी म्हणून परवडेल, पण जनतेला परवडणार नाही. आणि म्हणून मी अभ्यास करतो, पण मी आज केलेला आहे अभ्यास. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा कोण अशी चर्चा आहे? शरद पवार गट हा बघा, ती चर्चा मी खूप ऐकलेली आहे. 2 गोष्टी तुम्हाला सांगतोय. आता आपण संवाद करतोय, प्रश्नोत्तरं करतोय, की आमचे जे माझ्या मंत्रिमंडळामध्ये असणारे लोक, माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये ज्येष्ठ सहकारी, ते आज BJPमध्ये आहेत आणि त्यांचा आमचा संवाद असतो. कधी कोण विमानात भेटतं, कधी कोण कुठेतरी भेटतं, काय कसं चाललंय, गमतीने विचारतो काय चाललंय, चर्चा होते. त्यांनी एक त्यातनं सूत्र मला दिसलं की म्हणजे आम्ही उबाटा फोडले, आम्ही तर बाकी फोडणार आहे, कुठला पक्ष राहिला येतो हे ते सांगतात. आणि त्यामुळे मी एकदा बोललो होतो की बाबा राष्ट्रवादीमध्ये थोडी अस्वस्थता आहे, जरा सांभाळलं पाहिजे, मला वाटत नाही. नंतर ते असायचं तर मग आम्ही आमदारांच्याकडे वळणार आहे. तर त्यांना ते काय करायचं ते करतील. बघा, त्यांनी दिल्लीची आप फोडली, त्यांनी TMC फोडली, त्यांनी उबाटा फोडली आणि त्यांना 2/3 बहुमत दिलेलं पाहिजे. त्यांना ते 2024च्या लोकसभेला मिळालं नाही. 400चा आकडा त्याला काही पार करता आला नाही आणि निवडणूक ते कसे जिंकले बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता हा प्रयत्न चाललेला आहे आणि काही लोक सांगतात की आमचं जमलं आहे, आमचा आकडा तो काही 342चा काहीतरी जमला आहे म्हणतात, काय म्हणतात अजून व्हायचं आहे. तेवढ्यात सुप्रियातांची मुलाखत मी ऐकली की आम्ही डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन विधेयक जे आहे त्याला आम्ही मान्यता देऊ, म्हणजे मग आकडा जमला आहे का काय वगैरे असे विषय आहेत. तर त्याचबरोबर दुसरी चर्चा चालू आहे की आमदार खासदारांचं म्हणणं की आमची कामं होत नाहीत, जे काय असेल ते. पण त्याकरता काही खासदार मला वाटतं पंतप्रधान भेटले, त्यामध्ये काही वावगं नाही आहे. शेवटी खासदार आहेत, त्यांची मतदारसंघातली कामं आहेत आणि शेवटी ती अशा लेवलची आहेत की दिल्लीतली कामं आहेत, त्यामुळे ते पंतप्रधान सोडवू भेट झाली. त्या वेगळं रीड करण्याचं काय कारण जर वेगळं काय करायचं असेल तर जाहीर करून कोण करत नाही. गुप्त बैठका रोज होतात सगळ्या, ते व्हायचं. माझी विनंती आहे त्या सर्व खासदार महोदयांना की आणि स्वतः पवार साहेबांना की तुमचं एक लेफ्ट ऑफ सेंटर अपरिंग छत्रपतीच्या नावाचा पुरस्कार केला आहे आणि त्यामुळं या मनुस्मृतीवादी संस्कृतीच्या मागे तुम्ही जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. बघा, अस्वस्थ तर आहे, कामं होत नाहीत, हे होत नाहीत. आता मला उदाहरण सांगतो. मी काल बंटी पाटलांच्याकडं त्यांना भेटायला गेलो होतो, DY पाटील वारले. तिथे एक मला आमदार भेटले, माजी आमदार माझ्या पक्षाचे. म्हणजे काय कसं काय आलं तुझं, काय झालं, कोणी दिसत नाही, मला फार त्रास होतोय. आमदार नाव सांगत नाही मी, लोकांनी बघितले ते सांगतील तुम्हाला, होते बाहेर. तर म्हटलं त्रास होते, म्हटलं काय काय त्रास होते, म्हटलं सांग. नाही म्हटलं फार त्रास होते. म्हटलं भेटला का कोणाला, काय झालं, म्हटलं भेटलो. तर त्रास म्हणजे काहीतरी संस्थांचं काहीतरी असेल, मला माहीत नाही काय. म्हटलं मुख्यमंत्र्यांना भेटलो. काय म्हटले, तर म्हटलं आमच्या पक्षाचे तुझे सगळे कामं करतो, हे त्यांनी मला सांगितलं गेल्या आठवड्यात. तुमचं फक्त पक्ष फोडून विरोधी पक्ष संपवायचा विरोध चाललेला आहे. एकाधिकारशाही लोकशाही मोडून तुम्हाला एकाधिकार पक्ष फासिस्ट प्रवृत्ती करायची, हिटलरशाही करायची चाललेलं आहे. लोकांनी त्याला थांबवलं पाहिजे आणि लोक आता करायला ते उतरलेत आता. असं जाणवलं का राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची ती भाजपबरोबर जाणार असं काही जाणवलं? मला जाणवलं नाही. मी काही बोलणार, माझं त्यांचं काही चर्चा झाली नाही. तर त्यांच्या वतीने बोलणं मला काही उचित वाटणार नाही. मला फक्त प्रश्न विचारला की ह्या खासदार भेटले, त्यामध्ये काही वावगं नाही आहे. मला वाटतं बऱ्याच त्यांच्या नेत्यांच्या प्रेस कॉन्फरन्स येतात की आम्ही असं काही करणार नाही. माझी प्रामाणिक इच्छा की ते करू नये. ते आज आमच्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. जे काय असेल ते वैयक्तिक तरी पण आदर आहे. नक्कीच जाणवलं ना, मी तुम्हाला सांगतो, नक्कीच जाणवलं की चर्चा आहे की आम्ही फऱ्या फोडणार आहे, पण खासदारी चर्चा आमची कामं होत नाहीत तिथे जाहीर तुमच्यासमोर पण चर्चा आहे. आपल्या पक्षाचे खासदार जाणार नाही यासाठी काय मोर्चेबंदी केली? आता बघा,
मला वाटत नाही जातील, कारण गेलं तर त्याला राजीनामा द्यावा लागेल, पुन्हा निवडणुका लढवावं लागेल. त्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, राजीनामा द्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मला वाटत नाही की आमच्या पक्षातलं असं काय होईल, कारण आता वातावरण बदलताना कोण जाईल असं मला वाटत नाही. केलेला आहे की राहुल गांधीच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी युट्यूबरला 25,000 रुपये दिले जातात. ठीक आहे, 25 कोटी का नाही सांगितलं, म्हणजे ते 1000 म्हणजे आमची एवढी किंमत कमी केली की तुम्ही इथं तुमच्या 50 कोटीचा तुमचा आकडा चालू आहे. 2014 साली जेव्हा शिवसेनेचा प्रस्ताव तुम्ही नाकारला, नाही मी शिवसेनेला म्हटलं का, तिन्ही पक्षाचा प्रस्ताव, मी प्रस्ताव म्हटलं नुसतं, प्रस्ताव म्हटलं, त्याला काही पुढं काही करू नका. शरद पवारांचं राजकारण लेफ्ट ऑफ सेंटर आहे असं मी म्हणतात, पण त्यांचे जे पुढचे वारसदार आहेत सुप्रिया सुळे, ते मी कसं त्यांच्या घरगुती राजकारणामध्ये कसं बोलणार मी, मला नका विचारू ते काही. आगामी काळात साहेब आपण इथेच महाराष्ट्रात राहणार आहे की लोकसभेत जायचं विचार? नाही, मी कराडला राहतो आणि मुंबईला माझं ऑफिस आहे आणि माझी मुलं दिल्लीला आहेत, त्यामुळे तिन्ही ठिकाणी राहतो. आणि मी थोडंसं काही दिवसापूर्वी तब्येत बरी नाही माझी, आता एज झालेलं आहे, तर त्यामुळे मी दिल्लीला हॉस्पिटलाइज होतो आणि आता चालताना थोडा त्रास होतो. काल पुन्हा पायाला दुखापत झाली म्हणून उभं राहताना थोडा त्रास होतोय. पण मी थोडा विचार केला होता की आपण आता थोडं राष्ट्रीय राजकारण मोठे प्रश्न आहे तिकडे लक्ष द्यावं, पण आता हे कुंभमेळ्यासारखं बघितलं मला शॉक बसला, त्यामुळे मी थोडं करतोय, पण मी ह्यातही करणार आहे. पण बघा, मला पक्षाने दिलेलं, लोकांनी इतकं दिलेलं आहे. 3 वेळेला मी खासदार झालो, 2 वेळेला आमदार झालो, विधान परिषद, राज्यसभा, खूप काही मिळालं मला आता एवढं काही शक्य होईल ते परत केलं पाहिजे, लोकांना करणार मी. शेवटचा प्रश्न, शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, 900 नेते त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. विरोध आहे. मला वाटतं महामार्ग झाले पाहिजेत, पूल झाले पाहिजेत, सगळे दिले. पण आज पहिल्यांदा प्राथमिकता आहे ती शिक्षण, आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंट आणि रिसर्चची. त्यानंतर ते करा, त्यातून आपोआप पैसे उभे होतील. मी काल एका भाषणात सांगितलं की आज देशामध्ये सर्वात जास्त शेतमजूर आपल्या देशात आहेत, सर्वात जास्त अशिक्षित माणसं जगात आपल्या देशात आहेत, सर्वात जास्त गरीब माणसं आपल्या देशात आहेत, सर्वात जास्त महारोग असणारी माणसं आपल्या देशात आहेत, सर्वात जास्त आंधळी माणसं आपल्या देशात आहेत. आणि तुम्ही विकसित भारतची गोष्ट बोलतोय. माझी मागणी आहे की केंद्र पातळीवर शिक्षणावर किमान 6% खर्च झाला पाहिजे आणि आरोग्यात किमान 4% झाला पाहिजे. तो आज 1.3% केंद्राचा खर्च आहे, हे झालं पाहिजे आणि त्याला जनआंदोलन उभारलं पाहिजे. कारण सरकारची प्राथमिकता ही रस्ते आणि 40% कमिशन ह्याच्यात आहे. शक्तिमार्ग 1 लाख कोटीचा आता झाला आहे, तो 1.5 लाख कोटीकडे जाईल. बुलेट ट्रेन कारण नसताना तुम्ही बुलेट ट्रेन केली, कुणी मागितली होती? महाराष्ट्रातल्या एका नेत्यांनी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन करायची मागणी केली आहे का? एका नेत्याने, भाजपच्या नेत्याचं नाव सांगा. तुम्ही काय केली? मूळ प्रस्ताव त्याचा 50 कोटीचा असताना तुम्ही 60 कोटी, 80 कोटी, 90 कोटी, किंवा जेव्हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मानण्यात आला 117,000 कोटी, 1,17,000 कोटीचा, आता 1.5 लाख कोटीकडे गेले. पण दूरदृष्टी म्हणून जर असे निर्णय घेत असेल तर मूर्खपणाचा निर्णय आहे, नुसता दूरदृष्टीचा नाही, मूर्खपणाचा. करायचं असेल तर आपल्या इंजिनिअर करून द्या. तुम्ही जपानला का करताय? जपानची शिंकानसेन नावाची कंपनी आहे, त्यांनी जपानची प्रत्येक शहरं अतिशय उत्कृष्ट बुलेट ट्रेन जोडलेली आहेत. त्यांना आता नवीन ऑर्डर द्यायला शहरं राहिली, म्हणून त्यांना बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची जपानच्या पंतप्रधानाची निवडणूक होती, तुमची गुजरातची निवडणूक होती. जपानचे पंतप्रधान गुजरातला आले, लगेच तिथं अचानक साईन केलं 1,17,000 कोटीचा बुलेट ट्रेनचा प्रस्ताव. ठीक आहे, बुलेट ट्रेन झाली तर चांगली आहे, मोठा अचल सेतू चांगला आहे, समृद्धी चांगला आहे, पण प्राथमिकता कशाला देता तुम्ही? मला एक सांगा की कुणी बुलेट ट्रेन करायचं कोणाचा प्रस्ताव होता सांगा, आणि त्याचं कर्ज आमच्या डोकर. त्यामुळं मला वाटतं प्राथमिकता सरकारची चुकलेली आहे. इमिजिएटली शिक्षणावर, आरोग्यावर, रिसर्चवर, स्किल डेव्हलपमेंटवर खर्च केला पाहिजे. मी काल एक उदाहरण दिलं की आज नाशिकच्या रस्त्यावर जाताना मला सिक्युरिटी गार्ड दिसतात, मला तिथं रस्त्याला जाऊन डोक्यावरनं वजन, दूधवाला दूध विकताना दिसतो, पेपरवाला पेपर वाटताना पोरगा दिसतो, आमच्या रानात रस्त्यात येताना भांगलणारी माणसं दिसली मला. त्याचं उत्पन्न किती आहे? सिक्युरिटी गार्डला पगार किती असेल? 30-40 हजार, 50,000 असेल का जास्तीत जास्त. लिफ्टवाला असतो, त्याला किती पगार आहे? त्याच माणसाला आम्ही उच्च दर्जाचं प्रशिक्षित केलं असतं शिक्षण व्यवस्थेत, तर तो सुंदर पिचाई झाला असता. आज सुंदर पिचाईचा वार्षिक पगार 6,300 कोटी आहे, वार्षिक पगार. ह्या व्यवस्थेमुळे आपण ती माणसं करू शकलो नाही. आणि त्या 6,300 कोटीपैकी 2,000 तो कर देतो अमेरिकन सरकारला.
तो आपल्याला मिळाला असता. एक एम्सचं हॉस्पिटल झालं असतं, 101 मोठ्या शाळा झाल्या असत्या तेवढं. हे बघा, आपला देश हा नैसर्गिक संपत्तीमुळे श्रीमंत होणार नाही. आपण 88% तेल आयात करतो. नाही मिळालं तर आपली अर्थव्यवस्था कोलमडते. तुम्ही काल बघितलं, आपल्याकडे सोनं मिळत नाही, चांदी मिळत नाही, तांबं मिळत नाही, आपल्याकडे क्रिटिकल मिनरल मिळत नाहीत, जे ऑटोमोटिव्ह परमनंट मॅग्नेटला इलेक्ट्रिक मोटर्सला लागते, मिळत नाही. आपल्याकडे युरेनियम मिळत नाही अणु ऊर्जा तयार करायला. तर नैसर्गिक संपत्तीवर आपण मोठं होणार नाही, विकसित होणार नाही. आपण फक्त बौद्धिक क्षमतेवर होऊ, आणि ते तुम्ही वाढवत नाही, आणि त्यात आहे त्यात घोटाळे होत आहेत. दॅट इज माय पॉईंट. थँक्यू. हां, एक मुद्दा राहिला. मी काय म्हटलं होतं, राज्याचे राष्ट्रीय मुद्दे घेतो. काही दिवसापूर्वी मल्लिकार्जुन खरगे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मला वाटतं उत्तराखंड आपल्या ह्याच्यात गेले होते, उत्तरेच्या एका राज्यात गेले. मी काही पाहिलं, मी दिल्लीत होतो, आजारी होतो. पण त्यांच्या कार्यक्रमानंतर त्या जागेचं विधिवत पूजा करून हिंदू धर्माप्रमाणे शुद्धीकरण केलं गेलं. ह्याचा इतका तीव्र निषेध केला पाहिजे की इतकी घृणास्पद ही परिस्थिती आहे. ही भाजपची मानसिकता दाखवते, ही मनुवादी संस्कृती दाखवते, आणि याबद्दल जनतेने आवाज उठवला पाहिजे. त्यांना या त्या प्रकारे त्यांना संविधान मोडून टाकायचं आहे. त्यामुळं खडगेंच्या बाबतीमध्ये त्या उत्तरेच्या राज्यामध्ये जे घडलं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे केलं, त्याचा मी तीव्र निषेध करतो. याबाबत विधिमंडळ संसदेच्या अधिवेशनामध्ये जे पी नड्डा आणि इतर मंत्री आपण जसा तिरस्कार करता आहात, निषेध करतात, तसा त्यांनी देखील केला होता. त्यांचं म्हणणं हे काही भाजपचे कार्यकर्ते नव्हते, हे त्याच. मग कोण होते? मग ते इंग्लंड झाले होते का ते कार्यकर्ते? कोण होते? का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं? काय साधी ही मानसिकता जी आहे, ज्या मानसिकतेतून दांभोळकरांचा खून झाला, पानसरेचा खून झाला, हीच मानसिकता आहे. हे आपण त्याच्यावर जो आधुनिक भारताला व्हायचा असेल, सायंटिफिक टेम्पर आणायचं लागेल. दाभोळकरांनी त्याकरता आपला जीव दिला. नेहरूजींची देणगी आहे. आपण घटना दुरुस्ती केली. घटना दुरुस्ती करून त्यात लिहिलं की हे नागरिकांचं कर्तव्य आहे टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. आम्ही जे प्रश्न विचारतोय, नाशिक कुंभमेळ्याचा प्रकल्प कुठं आहात, त्या जबाबदारीतून विचारतोय. आमचं कर्तव्य आहे. तुमची जबाबदारी आम्हाला उत्तर द्यायची आहे. जर्नलिस्ट म्हणून विचारते, 170 वर्षांचा हेरिटेज पांडेपीठ